वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पस्ते गोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुध केवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारांचं सुरू आहे आणि जवळपास मूळ ग्रंथ कुंद आचार्यांच्या गाथा हा आमचा समाप्तीकडे आहे। अमृतचंद्र आचार्यांचे 2-3 कलश आणि नंतर अंतिम कुंद आचार्यांची गाथा। या काल आपण जसं बघितलं की आमच्या जवळ कोणत्या भावानी मोक्षाची प्राप्ती होते, यापैकी आचार्यांनी उत्तर दिलं की शुद्ध पारिणामिक भाव हा निष्क्रिय आहे, न तो बंधाला कारणीभूत आहे न मोक्षाला कारण आहे। त्यामुळे त्या भावानी मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही। तो शक्ती रूपाने विद्यमान आहे, व्यक्ती रूप नाही। आणि म्हणून हा भाव आम्हाला ध्यानासाठी अवलंबन घेण्या योग्य तर आहे, पण आम्हाला या भावानी मोक्षाची प्राप्ती होत नाही। मग याच्यामधला जो औदैक भाव आहे, हा औदैक भाव हा बंधाला कारणीभूत आहे आणि औदैक भाव जो आहे हा औदैक भाव शेवटच्या समयापर्यंत जीवाजवळ असतो। बंधाचा अभाव होतो तरी देखील उदीयमान रूपाने हा भाव विद्यमान असतो आणि आम्हाला जी मोक्षाची प्राप्ती होणार आहे ती सर्वप्रथम मोक्ष मार्गाची सुरुवात आमच्या जीवनामध्ये औपशमिक सम्यक दर्शनापासून होणार आहे आणि क्षायिक भावानी मोक्षाची प्राप्ती होणार आहे। कारण औपशमिक भाव संपणारा भाव आहे, त्यानंतर क्षायिक भाव आहे, क्षय करत करत हा मोक्षाची प्राप्ती करून घेणार आहे। अशा रीतीने आम्ही काल बघितलं आणि हा निश्चय रत्नत्रय रूप असा जो भाव आहे हाच खऱ्या अर्थाने भावलिंग आहे आणि तेच वास्तविकतः मुक्तीचे कारण आहे। आणि यासोबत अनिवार्य रूपाने होणारे महाव्रतादी 28 मूलगुण हे जे मुनींच्या जीवनातले गुण आहे हे त्या ठिकाणी अनिवार्य रूपाने असतात आणि त्यांनी मोक्षाची प्राप्ती होते, हे उपचरित कथन आहे। त्याचं अस्तित्व आहे पण ते वास्तविक मोक्षाचे कारण नाही। आता आचार्य आम्हाला सांगतात आहे की हा सगळा आता जोपर्यंत विस्तार करायचा होता, विस्तार आता आमचा होऊन चुकलेला आहे। पूर्ण एक एक गोष्ट बारीकीने आचार्यांनी भेदविज्ञान कसं करायचं, कशा तऱ्हेने आश्रव भाव बघायचा, हे सगळं कर्ता कर्म अधिकारामध्ये या सगळ्या गोष्टी आम्हाला आचार्य सांगून चुकलेले आहे। आणि आता आमची जी यात्रा सुरू आहे ही गंगा सागर पासून गंगोत्री पर्यंत उलटी यात्रा आमची सुरू आहे की आम्हाला आता जे काही विस्तार आचार्यांनी केला हा समेट करत जायचं आहे आणि परत आम्हाला स्टार्टिंग पॉइंटला येऊन एकत्व पाहून त्या ठिकाणी विराम करायचा आहे। सुरुवातीला आम्ही त्या एकापासूनच सुरुवात केलेली होती आणि एकापासून विस्तार करत 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 आमचा हा ओघ हा अत्यंत प्रवाहमान आणि मोठा झालेला होता आणि याला आता परत आम्हाला अशा एकत्वाकडे पोचवायचं आहे आणि त्या एकत्वामध्ये आम्हाला विलीन व्हायचं आहे। बस इथे आम्हाला त्या अतींद्रिय आनंदाची अनुभूती प्राप्त होणार आहे। म्हणजे सगळं सांगून झालेलं आहे। आता सांगून झाल्यानंतर आता आचार्य शेवटचं असं सांगतात आहे की आता आम्ही यापुढे सांगणार नाही आणि तुला आता तुझ्या आत्मतत्वाचं अन्वेषण करून तुला त्या आत्मतत्वामध्ये रममाण व्हायचं आहे। कलश आहे अमृतचंद्र आचार्यांचा
244 नंबरचा कलश आहे. अलम मलमती जलपेर दुर्विकल्पेर नल्पेर रयमिह परमार्थ चेत्यताम नित्यमेको स्वरस विसर पूर्ण ज्ञान विस्फूर्ती मात्रान न खलु समय सारात उत्तरम किंचिदस्ती. या ठिकाणी समयसारची महिमा आचार्य कथन करत आहे, अमृतचंद्र आचार्य. की त्या ठिकाणी आचार्य सांगतात, न खलु समयसारात उत्तरम किंचित असती. समयसार पेक्षा उत्कृष्ट या जगतामध्ये काहीही नाही, अशी ही महिमा अद्वितीय असं आहे. आणि पहिल्यांदा तर सांगतात आहे आचार्य की अलम अतिजल्पैही, की अतिजल्प, जल्प म्हणजे बडबड, सांगणं, कथन, हे आता पुरे झालं. आचार्य म्हणतात की पुष्कळ कथन करणे आणि दुर्विकल्पे अनल्पे, दुर्विकल्प जे केलेले आहे म्हणजे नाना प्रकारचे जे विकल्प केलेले आहेत, की हा आत्मा असा आहे की तसा आहे, कर्ता कर्म अधिकारामध्ये कर्ता कुणाला म्हणायचं, आश्रव खऱ्या अर्थाने कशा प्रकारे बघायचा, बंध अधिकारामध्ये आम्ही बघितलं खरा बंध कोणत्या परिणामांनी होणार आहे, संवराचे मार्ग पाहताना संवराची व्याप्ती आम्ही बघितली, संवर कशाने होतो ते बघितलं, निर्जरा बघितली, मोक्षाला देखील आम्ही अनुभवलं, बघितलं. आणि त्यानंतर हा सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार सुरू झाला. आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारामध्ये विशुद्धता आम्हाला पाहायची आहे. आचार्य आता याच्यामध्ये सांगतात की आम्ही इतका विस्तार करून सांगितलेला आहे, आता हे सगळे विकल्प पुरे झाले, हे कथन आता पूर्ण झालं. आता परमार्थ तेवढा एक सदैव चिंतन करा. आता बस सार तुला ग्रहण करायचंय, परमार्थ तुला पकडायचा आहे. विस्तार खूप झाला. जसं आता महापुराण आम्ही ग्रंथ जर बघितला तर महापुराण म्हणजे नावच महापुराण आहे. त्याच्यामध्ये सगळ्या सगळ्या अवस्थांचं, गृहस्थ अवस्थेमध्ये त्याच्या 53 क्रिया कशा असतात, त्यांनी कशा प्रकारे वागायला पाहिजे, चक्रवर्तीच्या जीवनात साम्राज्य कसं असतं, नंतर तीर्थंकरांच्या जन्माच्या वेळी काय काय घडतं, या सगळ्या गोष्टींची पूर्णतः माहिती महापुराणामध्ये आम्हाला पाहायला मिळते. पण शेवटी आचार्य देखील एक आत्मतत्वावर स्थिर होण्याचाच उपदेश देतात, की त्यांना हे सांगायचंय. एवढं वर्णन केलं, पण या वर्णनाचा सार असा असणार आहे की पहा, त्यांच्याजवळ तर एवढं वैभव होतं, भरतासारखे षटखंडाचे अधिपती ते होते, आदिनाथ तीर्थंकर तीर्थंकर पदवीधारी होते, आणि तरी देखील त्यांनी जीवनामध्ये या सगळ्यांचा त्याग केला. त्यांना भोग काय घेतला हे दाखवायचं नाही आहे. शेवटी त्यांना सांगायचंय की एवढं मोठं असून सुद्धा चक्रवर्तींनी, तीर्थंकरांनी त्याग जीवनात केला, आणि ते त्यांना हायलाइट करायचंय जीवनामध्ये, की त्याग केला जीवनामध्ये. म्हणून आता या ग्रंथामध्ये देखील हे आचार्य हायलाइट करत आहे की आता तू परमार्थ तेवढा एक अनुभव. आणि परमार्थ काय, तर तुझा आत्मा परमार्थ रूप आहे. कारण की निश्चयाने निजरसाच्या प्रसाराने पूर्ण जे ज्ञान, त्याचं विस्फुरण मात्र जो समयसार परमात्मा, त्याच्या पलीकडे काहीही सारभूत नाही. समयसारापेक्षा उत्कृष्ट असं जीवनात, ज्याला आम्ही परमोत्कृष्ट म्हणू शकतो, असं केवळ समयसार आहे. समयसार आहे म्हणजे दोन्ही अर्थाने समयसार हा शब्द पाहायचा आहे. समयसार हा आध्यात्मिक ग्रंथ या ग्रंथासारखा उत्कृष्ट सारभूत ग्रंथ नाही, हेही एका दृष्टीतून पाहायचंय. आणि दुसऱ्या दृष्टिकोनातून समयसार म्हणजे शुद्धात्मा, स्वतःच्या शुद्धात्म्यापेक्षा उत्कृष्ट असं या जगतामध्ये काहीही नाही. म्हणून हे वाक्य हृदयस्थ करण्यासारखं आहे की समयसारात उत्तरम न किंचित अस्ति.
समयसारापेक्षा उत्तर म्हणजे अद्वितीय असं जगामध्ये काहीही नाही. पूर्ण ज्ञान स्वरूप आत्म्याचा अनुभव करा. आणि म्हणून भावार्थ काय आहे तर पूर्ण ज्ञान स्वरूप आत्म्याचा अनुभव करा, याशिवाय अन्य काहीही सारभूत नाही. आतापर्यंत आत्म्याच्या संबंधामध्ये अनेक विकल्प झाले. आत्मा करता आहे, भोगता आहे का, आत्म्याला काय करणीय आहे, काय करणीय नाही, तो नित्य आहे की अनित्य आहे, असे अनेक जल्प झाले. जल्प म्हणजे विचार, किंवा जल्प म्हणजे बोलणं, जल्प म्हणजे बडबड, हे सगळं झालं. अशा नाना कथनांनी, जल्पांनी काही लाभ नाही. जसं आम्ही जेव्हा शांतीसागर महाराजांचा उपदेश वाचतो किंवा ऐकतो, त्यावेळेला त्यांच्या उपदेशामध्ये देखील ही गोष्ट आलेली आहे की तुम्ही नुसतं वरण भात बोलत राहिल्या तर त्यांनी तुमची भूक शांत होणार नाही. प्रत्यक्षामध्ये तुम्हाला क्रिया करावी लागेल, आणि क्रिया केल्यानंतरच तुम्हाला तो भूक शांत होण्याचा उपाय प्राप्त होऊ शकणार आहे. तसं आम्ही नुसतं आत्मा असा आहे, आत्मा तसा आहे, मी करता नाही, मला परकर्तृत्व घ्यायचं नाही, मी पराचा भोगता नाही, असे फक्त आम्ही अंतरंगामधले जल्प करत राहिलो आणि त्या अनुषंगाने जर आम्ही काहीही कृती केली नाही तर आचार्य म्हणतात अशा जल्पांचा काहीही लाभ नाही. आचार्य सांगतात की या ग्रंथात चर्चा तर खूप झाल्या, आता याचा सार हाच आहे की आता चर्चा आणि विकल्प यांना पहिल्यांदा फुल स्टॉप द्या, याला विराम द्या. ते या वस्तू स्वरूपाचं प्ररूपक आहे. जे कथन केलेलं आहे ते वस्तू स्वरूपाचं प्ररूपक आहे, आत्मतत्वाचं प्ररूपणा करणार आहे, पण ते म्हणजे आत्मतत्व नाही. फरक आम्हाला लक्षात घ्यायचा आहे. आम्ही सगळं उत्कृष्ट रीतीने सांगतो आहे, पण सांगणं म्हणजे परमार्थ वस्तूचा लाभ नाही. सांगण्यानंतर देखील आम्हाला आत्मस्वरूप त्या ठिकाणी भावभासना होऊन प्रतीतीत आलं तर तो आमचा त्या वाचनाचा फायदा आहे. ते आमचं ते भावश्रुत ज्ञान आहे. म्हणून ते आत्मतत्व नाही. जे काही आम्ही बोलतो आहे हे आत्मतत्व नाही. त्याला सोडून त्याने दाखविलेल्या निज चैतन्य रसाने परिपूर्ण आत्मस्वरूपात आम्हाला निमग्न व्हायचंय. म्हणजे त्या जल्पांना विराम देऊन किंवा त्या जल्पांचा गाभा पकडून त्या कथनाचा जो विषय आहे, वाच्य आहे, ज्याला म्हणतो आम्ही, वाच्य काय आहे तर आत्मा हे त्याचं वाच्य आहे. आणि आत्मा कसा आहे तर निज चैतन्य रसानी परिपूर्ण आहे. अशा या आत्मतत्वामध्ये आम्हाला निमग्न व्हायचंय. भाषा आमची व्यवहाराची राहणार आहे. भाषा जिथे जिथे असणार आहे तिथे तिथे आमची विवक्षा व्यवहार नयाची आहे. पण आचार्यांना व्यवहार दाखवायचा नाही. त्या शब्दांच्या माध्यमातून आचार्यांना आत्मतत्व दाखवायचंय, पण शब्दाशिवाय आत्मतत्व दाखवता येत नाही. म्हणून त्याची आम्हाला सांगड घालावी लागते, त्याची जोड घ्यावी लागते. कारण आमच्या कथनाशिवाय म्हणजे व्यवहाराशिवाय परमार्थ सांगता येत नाही. आणि म्हणून त्याचं माध्यम तर घेतलेलं आहे, पण ते आचार्यांना दाखवायचं नाही. पहिल्यांदा हे लक्षात घ्या. माध्यम शब्दाचं घेणार आहे, माध्यम वाचक शब्द पाहणार आहोत, पण आचार्यांना तो दाखवायचा नाही. त्यांना दाखवायचं आहे ते निखळ असं आत्मतत्व. या बाबतीत आपण उदाहरण पाहू शकतो. एखादी व्यक्ती जर ती योग्य रीतीने बोलू शकत नसेल, तोत्री बोलत असेल, आणि तिने एखाद्या शब्दाचा उच्चार केला, जसं वक्तृत्व शब्द आहे त्याचा तिने उच्चार केला, वेगळाच उच्चार केला, आणि तिला त्याच्यातली कमी माहिती आहे की मी हा शब्द उच्चारू शकत नाही, माझ्या जिभेची असमर्थता आहे,
म्हणून ती समोरच्या व्यक्तीला तो शब्द शिकविताना सांगते, पहा मी हा शब्द असा उच्चारत आहे, पण हा याचा उच्चार चुकीचा आहे, तू असा उच्चारू नको. आणि तिला ती शुद्ध शब्द उच्चारण करून दाखवते की तू असा उच्चार. आणि असा उच्चार म्हणत असतानाही ती शेवटी चुकीचाच उच्चार करते, पण तिला त्याच्या माध्यमातून चुकीचा उच्चार तिने शिकावा असा तिचा अभिप्राय नाही. तिला तर असं वाटतं की या व्यक्तीने समोरचा शब्द अगदी करेक्ट म्हटला पाहिजे, पण तिच्या भाषेची असमर्थता असल्यामुळे ती त्याचा उच्चार तसाच करू शकते. तसं या ठिकाणी देखील आम्हाला हे बघायचं आहे की आचार्यांना सारभूत वस्तुतत्वात निमग्न व्हायचा त्या ठिकाणी कथन आहे त्यांचं. पण ही सारभूत वस्तू ते शब्दाशिवाय दाखवू शकत नाही. ते वारंवार शब्दाला सोडून आम्हाला वाच्यभूत पदार्थाकडे निर्देश करत आहे, परंतु सांगणार तर शेवटी शब्दांच्याच माध्यमातून आहे. अशी ही सगळी ग्रंथांची आणि आकलन शक्तीची, द्रव्यश्रुताची आणि भावश्रुताची मर्यादा आम्ही लक्षात घ्यायला हवी आहे. मला वाटते हा विषय थोडा अंतर्मुख होऊन चिंतन करण्यायोग्य आहे की आम्हाला आत्मा समजायचा आहे आणि आचार्यांनी तो शब्दात सांगितला, कुणीही तो शब्दातच सांगेल. जरी आम्ही म्हणतो आहे की समयसार ग्रंथ आध्यात्मिक ग्रंथ आहे, तरीही समयसारला जर आत्मा दाखवायचा आहे तर तो शब्दांनीच दाखवावा लागणार आहे. आणि शेवटी त्यांनी वॉर्निंग दिली आहे की शब्दांनी जरी मी आत्मा दाखवत असला तरी शब्द तुम्हाला ग्रहण करायचे नाही. शब्दाच्या अतीत आत्मा जो आहे हा तुम्हाला ग्रहण करायचा आहे. तर या आत्म्यापेक्षा कोणताही जगात असा एकही पदार्थ नाही की जो समजण्यायोग्य आहे, जाणण्यायोग्य आहे, ध्यान करण्यायोग्य आहे किंवा प्राप्त करण्यायोग्य आहे. आचार्य अमृतचंद्रांचे शब्द आहे, न खलू समयसारात किंचित उत्तरम अस्ति. हा आत्माच तेवढा सारभूत आहे, समयसारमय आहे. म्हणून त्याचाच अनुभव करा, आनंद प्राप्त करा. तेच भावाची सार्थकता कशात आहे असा जर कोणी प्रश्न आमच्या मनात आला किंवा कोणी विचारला, उत्तर देऊ ग्रंथातलं रेडीमेड. पण जर आमच्या मनात आला आणि आमच्या आत्मभावनेसह मला त्याचं उत्तर द्यायचं असेल तर त्यासाठी मला माझ्या आत्मतत्वाचं अन्वेषण करावं लागेल की खरंच तुला जीवनात काय हवं आहे. म्हणजे समयसारापेक्षा दुसरा कशाचा कोणतं सर्वोत्कृष्ट कार्य माझ्यासाठी या आयुष्यभर मला करायचं आहे. मला एकच कार्य करायचं आहे, या भवात मनुष्य भवात येऊन, आणि आमचं उत्तर हे आतून आलं पाहिजे, फक्त ओठातून नाही, हार्ट मधून, हृदयातून आमचं उत्तर यायला हवं आहे. आणि हे उत्तर जे येईल ते तुम्ही स्वतःसाठी ग्राह्य माना आणि ही प्रत्येक जण आपलं उत्तर स्वयं शोधा की मला खरंच हे जीवन जे प्राप्त झालं आहे. आणि कधी कधी तर मी हे म्हणते पण की आम्हाला जीवन जे प्राप्त झालं असेल, कदाचित आम्ही असं गृहीत धरू की 80 वर्षाचं ऍव्हरेज मध्ये आयुष्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आणि विचार करायचा आहे की आमच्या या आयुष्यातलं किती वर्ष निघून गेले आहे आणि किती वर्ष आमच्या हातात आहे. आणि उरलेल्या या आयुष्यामध्ये मला माझ्या जीवनात आता तरी सर्वोत्कृष्ट करण्यायोग्य कोणतं कार्य आहे. प्रत्येकाने हा विचार करा आणि प्रत्येकाने स्वतःचं उत्तर स्वतःच जवळ ठेवा. कुणालाही सांगूही नका, पण ज्याला आम्ही सर्वोत्कृष्टता देत आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न मात्र जरूर करा. तर आचार्य ते इथे उत्तर देतात आहे की सर्वोत्कृष्ट कार्य काय आहे.
सर्वोत्कृष्ट ध्येय काय आहे, प्राप्तव्य काय आहे, त्या सुखाची प्राप्ती म्हणजे अतींद्रिय सुखाची नांदी आहे. आचार्यांना तर त्यांच्या जीवनामध्ये सर्वोत्कृष्ट कार्य जे वाटलं ते आहे आत्मानुभव. आणि आम्हालाही तेच हवं आहे की हा भाव, अनेक भाव आमचे व्यर्थ निरर्थक गेले, आत्मानुभव आमच्या जीवनात झाला नाही. आणि आता तरी हा भाव, मला आत्मानुभव एकदा तरी जीवनात होऊ दे. हा भाव असा निरर्थक नको जायला. मला जर काही आता सर्वोत्कृष्ट कार्य माझ्या जीवनात काही करायचं आहे, ते आहे आत्मानुभव. आणि म्हणून आत्मानुभव म्हणत असताना आमच्या डोळ्यासमोर अतींद्रिय सुख आलं पाहिजे, अनुपम सुख आलं पाहिजे, अक्षय सुखाचा विलक्षण स्रोत आमच्या जीवनात आम्हाला दिसायला हवा आहे. आम्हाला महती यायची आहे ती आमच्या अशा आत्मतत्वाची, दैदिप्यमान अशा ज्ञानाची. आणि म्हणून हेच खरोखर आमचं सर्वोत्कृष्ट कार्य असणार आहे. आणि ही अतींद्रिय सुखाची जणू नांदी आहे. संसारातील कोणतंही सुख बघितलं तर याच्या तोडीचं नाही आहे. म्हणून या सुखाला अनुपम सुख असं म्हटलेलं आहे. तुलना करून पहा, जे जे काही आम्ही सुख म्हणतो आहे, फक्त सुखाची कल्पना लक्षात ठेवा की सुख जे आहे ते कधीही न संपणारं, एंडलेस असं सुख आमच्या जीवनात आम्हाला कोणतं मिळतं आहे. इंद्रियजन्य सुख ज्याला आम्ही सुख म्हणतो आहे ते सुख संपुष्टात येणारे आहे. ते सुख भोगत असतानाही आकुलता उत्पन्न करणार आहे. एकाचा भोग घेतो आहे आणि मनात दुसऱ्याची इच्छा सुरू आहे, म्हणजे आम्ही त्या वस्तूच्या सुखाला भोगत पण नाही आणि दुसऱ्या सुखाला मिळालं पाहिजे अशी आमच्या मनामध्ये अभिलाषा आहे. हे सुख नको. आचार्य सांगतात असं सुख तू जीवनात प्राप्त कर की तुला आता आकुलताच उरणार नाही. ते सुख कधी नष्टच होणार नाही. ते सुख कितीही कितीही भोगलं तरी देखील असीम काळपर्यंत त्या सुखाची अनुभूती जीवनात अव्याबाध रूपाने राहणार आहे. असं सुख, म्हणून या आत्मिक सुखासारखं दुसरं सुख नाही. याचे पारडे हे नेहमीच वर चढणार आहे, कारण बाकीचं सुख पराधीन आहे, सुखाभास आहे, काल्पनिक आहे, काय क्लेश रूप आहे. ज्याने आपल्या त्रिकाली आत्म्याचा आश्रय घेऊन आत्मिक सुख प्राप्त केले, त्याने आपल्या पृष्ठभूमीवर शाश्वत मोक्षाच्या सुखाचं बीजारोपण केलं. आता त्याला एकदा काही अनुभूती आली तर त्याचं झालं. त्यांनी आपल्या मनोभूमीमध्ये हे असं मोक्षाचं बीज पेरलं. त्याचा घनदाट वटवृक्ष झाल्याशिवाय आता राहणार नाही. तो नक्कीच केवल ज्ञानाची प्राप्ती त्याला करणार आहे. 8ही कर्मांनी रहित सिद्धावस्था त्याला निश्चितपणे प्राप्त होणार आहे. आणि म्हणून सर्व पुरुषार्थांमध्ये त्रिवर्ग सुरुवातीला गाथा आलेले आहे. अपवर्गाची सिद्धी, अपवर्ग म्हणजे मोक्ष पुरुषार्थ. म्हणून मोक्ष पुरुषार्थ हा सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ आहे. मोक्ष म्हणजे चरम सुख, परिपूर्ण आनंद, निर्भय आनंद. आणि तो आता लोकाग्र शिखरी अनंत काळासाठी तो जीव विराजमान आहे. हीच आहे स्वची पूर्ण प्राप्ती. आचार्य म्हणतात ही अवस्था प्राप्त करण्यासाठी संपूर्ण संकल्प विकल्पांचा त्याग करून एक आत्मतत्वाची अनुभूती जीवनात घ्यायची आहे. म्हणून आचार्यांनी शब्द ठेवलेले आहे की अलम जल्पेही आणि दुर्विकल्पेही अलम. अलम म्हणजे पुरे. आता हे बस झालं. खूप व्यर्थ शब्दांचा भांडार हा व्यर्थ बस झालेला आहे. या जगात सर्वोत्कृष्ट वस्तू
स्वतःचा निज भगवान आत्मा आहे, ज्याच्या आश्रयाने निश्चय रत्नत्रय रूप मोक्ष मार्गाची प्राप्ती होते. ज्यात आपलेपणा स्थापित करणे म्हणजे सम्यक दर्शन आहे, आणि त्याला स्व जाणणं हे सम्यक ज्ञान आहे, आणि त्यातच रममाण होणं हे सम्यक चारित्र्य आहे. आणि यावर बनारसजी दासजी लिहितात, आचारज कहे जिन वचन को विस्तार, अगम अपार है कहेंगे हम कितने. किती सांगायचं, हा विस्तार तर अगम आहे, अपार आहे. बहुत बोलवो सोन मकसूद चुप्प भली. आता खूप काही सांगण्यामध्ये काहीही योग्य नाही, आता चुप्पी भली आहे. बोलिये सुवचन प्रयोजन है जितनो. आता फक्त मिनिमम शब्दामध्ये जे सार आहे तेवढंच आम्हाला सांगायचं आहे. नाना रूप जल्पसो नाना विकल्प उठे, ताते जेतो कारज कथन भलो ती नको. आणि म्हणून आता आम्ही ठरवलेलं आहे की जेवढं कार्य करायचंय तेवढंच आम्हाला वचन बोलायचंय, अतिविकल्प आम्हाला टाळायचे आहे. आणि तसही मौनामध्ये अत्यंत शक्ती असते. कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त सांगण्याचा जो प्रयत्न असणार आहे तो सर्वोत्कृष्ट प्रयत्न असणार आहे. म्हणून सूत्रग्रंथ हे महत्वपूर्ण मानल्या जातात, पण सूत्रग्रंथ सगळ्यांनाच पचनी पडत नाही. सूत्रांचा विस्तार करण्यासाठी मग आचार्यांना टीका ग्रंथ लिहावे लागले. तत्वार्थ सूत्रावर सर्वार्थ सिद्धी सारख्या टीका लिहाव्या लागल्या, किंवा कुंदकुंद आचार्यांच्या गाथांवर अमृतचंद्र आचार्य, जयसेन आचार्य यांना आपली लेखणी चालवावी लागली. कारण मी विस्तार रुची आहे. आम्हाला विस्तार सांगितल्यानंतर थोडस आमच्या पचनी पडतं. आम्हाला जर एक शब्दात सार सांगितला तर तो आम्हाला समजत नाही. आणि म्हणून हे सगळं विस्ताराने आचार्यांनी आम्हाला प्रतिपादन केलेलं आहे. सिद्ध परमात्मा को अनुभव अभ्यास कीजिए. आणि आता सार काय आहे, आचार्य सांगतात आहे की मी आता अगदी कमीत कमी शब्दात जेवढं पाहिजे तेवढंच बोलणार आहे, आणि सांगत आहे की सिद्ध परमात्मा को अनुभव, आमच्या मधल्या सिद्धत्वाला आपल्याला अनुभवायचं आहे आणि त्याचाच अभ्यास करायचा आहे. यह मोक्ष पंथ परमार्थ है इतनो. आणि हाच मोक्षाचा पंथ आहे. शुद्धात्म अनुभव क्रिया शुद्ध ज्ञान दृगत दौर, मुगती पथ साधत सहे वाक जाल सब और. एवढंच आम्हाला बघायचंय की मला शुद्धात्म्याचा अनुभव करायचा, हीच माझी क्रिया आहे. शुद्धात्म्याचं ज्ञान करायचं हेच माझं सम्यक ज्ञान आहे, आणि त्याच्याच कडे दृष्टी केंद्रित करायचंय हेच दर्शन आहे. आणि एवढाच हा मुक्तीचा पंथ आहे, हेच रत्नत्रयाचं साधन आहे, आणि बाकी सगळं शब्दजाल आहे. संपूर्ण जिनागमाचे 12 अंगाचे सार एक मात्र हेच आहे. आणि आम्ही जेव्हा प्रार्थना म्हणतो, जिनस्तुती जिनवाणी स्तुती म्हणतो, तेव्हा म्हणतो पण की कोटि ग्रंथ का सार, जो सुख चाहे भ्रांत को आत्म अनुभव करो प्रणा. आत्म्याचा अनुभव हाच आमच्यासाठी प्रधान आहे, आणि तेवढंच जीवनात आम्हाला करायचं आहे. पण ते जोपर्यंत साधत नाही तोपर्यंत दिन रात ही मेहनत, हे वचन विकल्प, हा शास्त्र स्वाध्याय, हे जप तप ध्यान हे आम्हाला करावं लागणार आहे. यासाठी 12 अंग, म्हणजे जर आम्ही म्हटलं म्हणजे किती आहे 12 अंगातलं. आज ज्ञान आमच्याजवळ अत्यल्प शिल्लक आहे. 12 अंगाचं नाही, एका अंगाचं ज्ञान आमच्याजवळ आज शिल्लक आहे, आणि तेही आम्ही ग्रहण करू शकत नाही. एवढं अफाट विस्तृत ज्ञान आज आम्ही ग्रहण नाही करू शकत. आणि ज्या वेळेला महावीर स्वामींनी ज्ञान सांगितलं ते तर 12 अंगांमध्ये निबद्ध होतं. काय नव्हतं त्या ज्ञानात, म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं, सर्व प्रकारचं ज्ञान हे त्या ठिकाणी अस्तित्वात होतं. परंतु आज ते इतकं कमी आहे, आणि ते देखील आम्ही पूर्ण वाचू शकत नाही.
म्हणून पण त्याही पेक्षा महत्वाचं आहे, आम्ही वाचू नाही शकलो तरी ही सार आम्ही ग्रहण करू शकतो की एक आत्म्याचा अनुभव करा, परमार्थाचा अनुभव करा. चारही अनुयोगामध्ये हेच दर्शविले आहे आणि आत्माचा अनुभव हेच ग्रंथाचं सार आहे आणि ते प्राप्त करण्याचा उपाय पण आत्म्याचाच आहे. आत्माच कारण आहे आणि आत्म्याचाच कर्ण परिणाम की ज्याच्या माध्यमातून कर्ण परिणाम झाले की नक्की आत्म्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. आणि म्हणून आता ही देशना खूप झाली. हा ग्रंथ या ठिकाणी समापनाला प्राप्त होतो आहे आणि अंतिम गाथा आता पुढची आहे की याच समयसारचे फल सांगितले आहे. या ग्रंथाच्या द्वारे निज आत्म्याला जाणून त्याच स्थित होण्याची प्रेरणा देणारा हा कलश परत आता अमृतचंद्र आचार्य देव या ठिकाणी ठेवणार आहे. की जो कलश अशाच रूपाने, कारण ज्या वेळेला समापनाच्या गाथा आहे आणि समापनाच्या गाथा म्हणजे पूर्ण ग्रंथाचं रहस्य निचोड त्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. उद्याला याचं पुढचं प्रकरण आपण पाहणार आहोत. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवज्झायाणम, नमो लोये सव्वसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.